एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी स्वतःचा पॅशन शोधला आणि हजारो लोकांना तोच मार्ग दाखवला. केमिकल इंजिनियर म्हणून सुरुवात केली खरी, पण ओढ होती लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्याची. 2,500हून अधिक लोकांना त्यांनी काउन्सिलिंग, ट्रेनिंग आणि मेंटॉरशिप दिलं आहे. स्वभेटच्या मार्फत ते स्ट्रेस, जॉब इनसिक्युरिटी आणि फायनान्शियल प्रेशरपासून मुक्त जीवन कसं जगायचं हे शिकवतात. त्यांचं मिशन आहे प्रत्येकाला स्वतःचं अनलिमिटेड पोटेन्शियल ओळखायला आणि एक हॅपी, सक्सेसफुल लाईफ जगायला मदत करणं. आज आपणही आपला अनलिमिटेड पोटेन्शियल ओळखूया. चला तर मग सुरू करूया आजचा पॉडकास्ट. नमस्कार नमस्कार नमस्कार. लोखंडे लाईव्ह या कार्यक्रमामध्ये मी संदीप लोखंडे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम टू द शो. मंडळी, स्वभेटचे को फाउंडर आणि डिरेक्टर अभिषेक पवार आज आहेत आपले गेस्ट. अभिषेकजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं. वेलकम टू द शो. थँक्यू संदीप, थँक्स अ लॉट. अभिषेकजी, एक असं तुम्हाला विचारायचं आहे, स्वभेट याचा नेमका अर्थ काय? आम्हाला बरेच जण या जर्नीमध्ये हा प्रश्न विचारतात की स्वभेट या शब्दाचा नक्की अर्थ काय. मला असं वाटतं या शब्दाचा अर्थ सांगण्यासाठी मी एक प्रॅक्टिकल करतो तुमच्यासोबत. तुम्ही सांगा, तुमच्या आयुष्यामध्ये भांडणं झालेत, वाद झालेत? वाद हो. येस. आणि संवाद झालेत? संवाद पण झालेत. येस. सो ज्यावेळी वाद होतात ना, तुम्हाला कसं वाटतं? चांगलं नाही वाटत. एक्झॅक्टली. आणि संवाद होतो तेव्हा? हां, तेव्हा मात्र असं वाटतं ना की हे थांबूच नाही. सो एक्झॅक्टली. सो वाद ते संवाद यामधला हा सचा फरक आहे ना, हा स म्हणजे स्वभेटचा आहे. अरे क्या बात आहे. सो जर तुम्हाला स्वतःची स्वभेट घेता आली आणि जर ती तुम्ही घेऊ शकलात तर तुम्ही नक्कीच खूप छान पद्धतीने संवाद करू शकता. क्या बात आहे. वेल सेट, वेल सेट, वेल सेट. अभिषेकजी, एक असंही विचारायचं आहे की कॉर्पोरेट जगतामध्ये आपण काम केलेलं आहे आणि त्यानंतर आपण या क्षेत्राकडे वळलात, तर ही जर्नी नेमकी कशी सुरू झाली? खरं सांगायचं तर मी बाय प्रोफेशन केमिकल इंजिनियर आहे. केमिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण हे आईबाबांचं स्वप्न होतं म्हणून केलं. इंजिनिअरिंगला ज्यावेळी ॲडमिशन घेतलं ना, त्यावेळेला त्या रोजच्या असाइनमेंट्स, त्याचं एकदम जे असलेलं शेड्यूल, फार कमी वेळामध्ये जास्त एक्झाम्स, याच्यामुळे बरंचसं प्रेशर यायचं, डेडलाईन्स असायच्या आणि ह्या सगळ्यामुळे ना कधी नकळत रॅट रेसमध्ये गेलो ना, कळलंच नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला ना की आयुष्यात पहिल्यांदा ड्रॉप लागला. आयुष्यात कधी फेलच झालो नव्हतो आणि ड्रॉप लागला. खरंच तर खूप खचलो होतो. पण खरं सांगू का, तो ड्रॉपच माझ्या आयुष्याचा ना एक टर्निंग पॉईंट होता. कारण त्या ड्रॉपमुळे ना मला एक कळलं की स्वतःवर काम करणं किती गरजेचं आहे. कारण त्या ड्रॉपच्या दिवसांमध्ये ना मी बुक्स आणि करिक्युलमच्या पुढे जाऊन स्वतःवर काम करायला शिकलो की स्वतःच्या स्ट्रेंथ काय ते आयडेंटिफाय करणं, स्वतःचे विकनेसेस काय ते आयडेंटिफाय करणं. आणि हे सगळं केल्यामुळे ना मी आयुष्यामध्ये ना खूपच पुढे आहे आणि पुढे सतत जातो आहे. मला असं वाटतं की हा माझ्या आयुष्यातला एक सगळ्यात मोठा टप्पा होता की जो मी इंजिनिअरिंगमध्ये अनुभवला. आणि ज्यावेळेला मी इंजिनियर झालो ना, त्यावेळेला हा ड्रॉप असला तरी मी एवढा फोकस्ड होऊन तो अभ्यास केला होता की शेवटच्या वर्षाला संदीप मी पासआउट होताना ना युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर होतो. अरे क्या बात आहे. येस. आणि युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर असल्यानंतर हा ड्रॉपर टू टॉपर हा प्रवास मला खूपच ना आत्मविश्वास देणारा ठरला. सो ह्या होल जर्नीने मला एक कळलं की स्वतःवर काम केलं ना तर आपण कधीही, कुठेही, कुठल्याही खड्ड्यात पडलेलो असेल तरी आपण वर येऊ शकतो. बरं. त्यानंतर कॉर्पोरेटमध्ये नोकरी लागली. कॉर्पोरेटमध्ये जॉब करत असताना 2 गोष्टी मस्त होत्या. एक म्हणजे शनिवार रविवार सुट्टी असायची आणि दुसरं म्हणजे दरवर्षी इन्क्रिमेंट होत होतं. 1-2 वर्षांनी प्रमोशन पण होत होतं. पण ना 1-2 वर्षानंतरच एक कळायला लागलं की हे इन्क्रिमेंट आणि प्रमोशनच्या मध्ये मला अडकून नाही राहायचं आहे. मला ना माझ्या ग्रोथवर काम करायची आहे. पण नक्की ग्रोथवर काम करायचं म्हणजे काय करायचं आहे? अँड दॅट इज द रिझन ना मी काय करायचो, मंडे टू फ्रायडे जॉब केला ना की सॅटर्डे संडे बेसिसवर ना मी माझ्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ना स्वतःला ट्राय करायचो. आणि हे करत असतानाच मला एक असं जाणवलं की काउन्सिलिंग ट्रेनिंग क्षेत्रामध्ये पण मी चांगलं काहीतरी करू शकतो. बरं, आपली एज्युकेशन सिस्टम अशी आहे की ती सांगते की अरे सर्टिफिकेशन नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. सो मी प्रॉपर सर्टिफिकेशन्स घेतले. सर्टिफिकेट घेतल्यानंतर असं जाणवलं की कोणीही सर्टिफिकेट घेतल्याने काउन्सलर बनत नाही. आणि मग ना ती ॲक्च्युली प्रॅक्टिकलची जर्नी सुरू झाली.
सो ज्या वेळेला काउन्सिलिंग केलं आणि केसेस हँडल करायला सुरुवात केली ना, त्यावेळेला कळलं की ॲक्च्युअल काउन्सलर बनल्यानंतर तुम्ही लोकांच्या आयुष्यातले कुठले प्रॉब्लेम रिझॉल्व करताय आणि ते रिझॉल्व केल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये कुठल्या प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन करताय, यानंतर तुमच्या समोर बसलेली व्यक्ती ही ठरवते आणि ती तुम्हाला एक्सेप्ट करते का काउन्सलर म्हणून. आणि असं मला वाटतं की हे खरं सगळ्यात मोठं सर्टिफिकेट असतं की जे दरवेळेला मला मिळतं. सो ह्या होल जर्नीमध्ये आज काउन्सलर आणि ट्रेनर म्हणून मी काम करतो आहे. सो आधी ॲज अ केमिकल इंजिनियर केमिकलचा लोचा सांभाळायचो, पण आज बिईंग अ काउन्सलर मला लोकांच्या डोक्यामध्ये जो थॉट्सचा गोंधळ चालला आहे, रादर दॅन तो थॉट्सचा केमिकल लोचा चालला आहे, तो सांभाळायला खूप आवडतो. वेल सेड, वेल सेड. आता तुम्हाला कळलं असेल की संवाद नीट झाल्यानंतर काय काय बदल होऊ शकतो. म्हणजे तुमची जर्नी आहे ना, खरं सांगायचं तर क्या बात आहे. म्हणजे ड्रॉपर ते टॉपर ही अतिशय इन्स्पायरिंग जर्नी आहे. रिअली अमेझिंग अमेझिंग. थँक्यू संदीप. येस अभिषेकजी, आपण इतके सक्सेसफुली सेशन्स घेता. खरं तर आज आपण लोकांना दिशा देत आहे आणि आपण कॉर्पोरेट जॉबही केला आहे. त्यामुळे आता जी मंडळी कॉर्पोरेट लाईफमध्ये कॉर्पोरेट जॉब करतायत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? कसं आहे ना संदीप, मला आत्ता असं वाटतं की आपल्याला आयुष्यामध्ये खूप पुढे जायचं असेल ना, तर भरपूर स्किल आत्मसात करणं गरजेचं आहे एका वेगळ्या टँजंटला, एका वेगळ्या लेवलला जाण्यासाठी. ज्यावेळी कॉर्पोरेटमध्ये काम करत असतो ना आपण, त्यावेळेला आपण इन्क्रिमेंट, प्रमोशन या चक्करमध्ये ना अडकून राहतो. आणि या चक्करमध्ये आपण अडकून राहिल्यामध्ये एखाद्या वर्षी प्रमोशन नाही मिळालं, इन्क्रिमेंट नाही झालं किंवा काही पुढे मागे झाल्या आणि त्यामध्ये असलेल्या कामाचं प्रेशर, याच्यामुळे आपण जे ॲक्च्युली काम करत असतो ना, ज्याला आपण वर्क म्हणतो, ते वर्क कधी वर्कलोड बनतं ना हे कळतच नाही. आणि मग बघ ना, वर्कलोड हा शब्दच किती ॲक्च्युली स्वतःवर असा लोड असल्यासारखं फिलिंग करून देतं. आणि मग ना त्यामध्ये मग परत असं फिलिंग येतं, काय यार माझ्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंटच ठीक नाही आहे, माझी टीमच ठीक नाही आहे, माझा बॉसच ठीक नाही आहे. आणि मग सगळ्या गोष्टी आहेत ना, जो ब्लेम असतो ना, हा आपण आजूबाजूला द्यायला लागतो. सो मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये बाहेर पडण्यासाठी आपल्याला स्वतःवर काम करण्याची गरज आहे. तर मला वाटतं की हा थोडासा डीप विषय आहे आणि थोड्या वेळात आपण किती कव्हर करू शकतो आपण पाहूया. पण कॉर्पोरेट लाईफमध्ये काम करत असताना आपल्याला थोडा स्ट्रेस येतो. तर स्ट्रेसला बॅलन्स करण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय काय आहे? सो स्ट्रेसला बॅलन्स करायचं असेल ना, आणि समजा तुम्ही कॉर्पोरेटमध्ये आहात, तर सगळ्यात पहिलं आयडेंटिफाय करायचे की एक्झॅक्टली आपले टॅलेंट कशात आहेत, आपल्या स्ट्रेंथ कशात आहेत, याचसोबत आपल्याला आपले विकनेसेस काय आहेत ना याचीही माहिती पाहिजे. बरं, विकनेसेस माहिती झाली, पण मग सगळ्याच विकनेसेसला स्ट्रेंथमध्ये कन्वर्ट करण्याची गरज नाही आहे. तुम्ही त्याच विकनेसेसला स्ट्रेंथमध्ये कन्वर्ट करा ज्याने नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटी क्रिएट होतील. आणि या सगळ्यामध्ये आपल्याकडे ज्या स्ट्रेंथ आहेत त्या स्ट्रेंथला ना स्किल्समध्ये कन्वर्ट करता आला पाहिजे. आणि मला असं वाटतं कॉर्पोरेटमध्ये काम करत असताना खरंच हा प्रश्न आपण स्वतःला विचारावा की हा सगळा स्वतःचा जो रिव्ह्यू आहे हा खरंच आपण कधी स्वतःशी बसून घेतो का? आपण हा रिव्ह्यू ज्यावेळेला आपलं इन्क्रिमेंट येतं किंवा प्रमोशनची वेळ येते त्यावेळेला आपला बॉस किंवा आपला जो नेक्स्ट कलिग असेल तो आपल्या इंटरव्ह्यूमध्ये हा रिव्ह्यू घेतो. सो मला असं वाटतं या प्रश्नांची उत्तरं एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला फक्त इन्क्रिमेंट आणि प्रमोशन पुरता देण्यापेक्षा याची खरी उत्तरं काय आहेत ती स्वतः आपल्या आतनं आली पाहिजेत. आणि ज्यावेळी आतली उत्तरं आपल्याला मिळतील ना, त्यावेळी आपण ह्या इन्क्रिमेंट आणि प्रमोशनच्या चक्करमधनं बाहेर पडून ॲक्च्युली ग्रोथ कशी अचीव करायची आहे ना, या दिशेने नक्कीच आपण पुढे पाऊल टाकू शकतो. आजकाल रिलेशनशिपमध्ये खूप प्रॉब्लेम्स असतात. तर योग्य संवाद साधून आपण त्याला बॅलन्स कसं करू शकतो? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे बरं का. सो संवाद आहे ना हा वेगवेगळ्या नात्यांमध्ये होत असतो. नवरा बायकोमध्ये होत असतो, पालकांचा मुलांसोबत होत असतो, प्रोफेशनल ठिकाणी तुमच्या कलिगसोबत होत असतो, तुमच्या बॉससोबत होत असतो. सो या सगळ्यामध्ये ना आपण एक सिम्पल सोल्युशन नेहमी फाइंड आउट करतो. ते सोल्युशन काय असं माहिती आहे का, की स्वतःला बदलणं किंवा कॉम्प्रोमाइज करणं. पण मला खरंच सांगा की स्वतःला बदलल्याने किंवा कॉम्प्रोमाइज केल्याने गोष्टी रिझॉल्व्ह होत आहेत का? म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर मला समज संदीप, ते ऊस काढायचा चरखा असतो माहिती आहे ना, समज त्या चरख्यामध्ये ऊस टाकला तर कशाचा रस येणार आहे? उसाचा. आणि जर मी त्या चरख्यामध्ये लिंबू टाकला तर कशाचा रस येईल? लिंबूचा. आणि त्याच्यामध्ये मी कारलं टाकलं तर कशाचं येईल? कारल्याचा. सो एक्झॅक्टली संदीप, मला हेच म्हणायचं आहे. म्हणजे मला म्हणायचं आहे की या सगळ्या वर्क लाईफ बॅलन्समध्ये जर आपणच आतनं निराश असू, आपणच उदासीन असू, आपणच खचलेलो असू, तर आपल्यातनं तीच उदासीनता, तेच नैराश्य इतरांबरोबर वागताना बाहेर येणार आहे. पण स्वतः आतनं खूप खुश असू
आपल्या आतच ते शौर्य दडलेलं असेल किंवा आपल्या आतच तो उत्साह असेल तर तो संवाद करताना, इतरांशी वागताना, वर्क लाईफ बॅलन्स सांभाळताना तो उत्साह आपल्याकडनं इतरांकडे जाणार आहे. त्यामुळे आपल्याला जे काही प्रॉब्लेमची उत्तरं शोधायची आहेत ना, ती प्रॉब्लेमची उत्तरं जी नेहमी आपण बाहेर शोधत असतो ना, ती बाहेर नाही शोधायची आहेत. ती प्रॉब्लेमची उत्तरं ना आपल्या आत दडलेली आहेत. पण आपल्या आत दडलेल्या उत्तरांना शोधण्यासाठी आपण किती वेळा स्वतःशी 5 मिनटं बसून स्वतःबद्दल स्वतःशीच बोलतो. सो म्हणूनच ते स्वभेट आहे की एक भेट स्वतःशीच. क्या बात आहे. खरं तर ना मला तुमची टॅगलाईन खूप आवडली आहे. टॅगलाईन खूप जबरदस्त आहे. एक भेट स्वतःशी. वाव. येस. खूप जणांना ही आवडते आणि खूप जणांच्या ही हृदयापर्यंत पण पोचते. अभिषेकजी, आपण अनेक सेशन्स घेता, तर जरा या सेशन्सबद्दल थोडं आम्हाला सांगा ना. कसं आहे, काउन्सलिंग ह्या विविध क्षेत्रांमध्ये होतं. जसं की चाइल्ड पॅरेंट काउन्सलिंग आहे, करिअर काउन्सलिंग आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट काउन्सलिंग आहे, सेल्फ अवेअरनेस काउन्सलिंग आहे, बिझनेस स्टार्टअप काउन्सलिंग आहे. या सगळ्या प्रकारचं काउन्सलिंग करता येतं. सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, ज्यावेळी व्यक्ती आमच्या समोर येते ना आणि ती सांगते की एखादा प्रॉब्लेम आहे, त्यावेळी बऱ्याचदा असं असतं की लागलं आहे डोक्याला आणि आपण औषध ढोपऱ्यासाठी बघत असतो. सो सगळ्यात महत्त्वाचं आहे की ॲनालिसिस करून पहिलं फाइंड आउट करणं गरजेचं आहे की प्रॉब्लेमचं मूळ कुठे आहे. एकदा प्रॉब्लेमचं मूळ कळलं ना, एकदा गोष्टी डायग्नोसिस झाल्या ना, की डायग्नोसिस झाल्यानंतर डेफिनेटली त्यावर सोल्युशन देणं हे फार सोपं होतं. आता एक्झाम्पल म्हणजे मी तुम्हाला इथे एक केस स्टडी देतो. आमच्याकडे एक कपल आलं होतं. ओके. त्या कपल ॲक्च्युली जे होतं ना, ते जॉईंट फॅमिलीमध्ये राहत होतं. ओके. आणि ही मुलाची जॉईंट फॅमिली बऱ्याच वर्षांपासून होती. पण जी मुलगी होती ना, ही न्यूक्लिअर फॅमिलीमधनं आलेली होती. त्यामुळे काही वर्षांच्या संसारानंतर म्हणजे हार्डली 1-1.5 वर्षानंतर मुलीची अशी रिक्वायरमेंट होती, ओके, नवऱ्याकडे, की आपण वेगळं होऊया, न्यूक्लिअर होऊया. आणि नाही, मुलाला ते व्हायचं नव्हतं कारण मुलगा आधीपासून जॉईंट फॅमिलीमध्ये राहिला होता. बरं, मग यामध्ये काय करतील? सो याला धरून ना दोघांमध्ये बरेचसे वाद पण झाले होते. आणि हे वाद चालू असतानाच मग ते एकदा आमच्याकडे काउन्सलिंगला आले होते. सो काउन्सलिंगला नंतर ज्यावेळी दोघांचं इंडिव्हिज्युअल ॲनालिसिस आम्ही केला ना, तर इंडिव्हिज्युअल ॲनालिसिस केल्यानंतर असं आम्हाला कळलं की जी मुलगी होती ना, तिचं डिसिजन मेकिंग स्किल आहे ना, हे खूप सुपर्ब होतं किंवा ती त्याची प्रायोरिटी होती. आता काय झालं आहे, जॉईंट फॅमिलीमध्ये असल्यामुळे ना बऱ्याचशा गोष्टींचं डिसिजन घेताना ना एकमेकांना विचारावं लागतं. बरोबर आहे. डिसिजन्स कन्वे करावे लागतात आणि त्यानंतर जाऊन एखादी गोष्ट ठरते. पण मग काही नाही, जॉईंट फॅमिलीमध्ये राहून पण ही गोष्ट आपल्याला व्यवस्थित करता येते. सो काय होत होतं, त्या मुलीला डिसिजन्स, तिची जी स्ट्रेंथ आहे ती वापरता येत नव्हती आणि स्ट्रेंथ ही दाबली गेली ना की स्ट्रेस येतो. ओके. सो मग आम्ही काय केलं की त्या दोघांच्या संसारामध्ये अशा काही गोष्टी आयडेंटिफाय केल्या, असे काही टास्क आयडेंटिफाय केले की त्या टास्कचं 100% डिसिजन ॲज अ वाईफ म्हणून ती घेऊ शकते आणि ती त्याची ऑथॉरिटी घेईल आणि त्याच्यामुळे तिला डिसिजन घेण्यासाठी फ्रीडम पण मिळालं आणि त्यामुळे आता ते दोघेही छान जॉईंट फॅमिलीमध्ये राहू शकत आहेत. सो काही फार मोठं सोल्युशन नसतं. फक्त जसं म्हटलं ना की नक्की चॅलेंज कुठे आहे, हा चॅलेंज मुळापर्यंत जाऊन शोधणं गरजेचं असतं. आणि आजच्या काळामध्ये खरं सांगू का, बिईंग अ काउन्सलर ना, एक मला नेहमी वाटतं की लोकांना ऐकणारं कोण नाही आहे. सो आम्ही आहे ना हे लोकांना ऐकण्याचं काम करतो. म्हणजे असं म्हटलेलं आहे ना की लिसन करायचं आहे, इट्स नॉट जस्ट फॉर द रिप्लाय, लिसन टू अंडरस्टँड. सो आम्हाला असं वाटतं की काउन्सलर म्हणून आम्ही हा रोल फक्त लोकांसाठी निभावतो. हा मुद्दा ना अगदी योग्य बोललात तुम्ही. लोक ना पटकन पूर्ण ऐकतच नाहीत, म्हणजे पटकन रिॲक्ट करतात, पूर्णपणे ऐकतच नाहीत. आणि आम्ही यामध्ये ना रिॲक्ट टू रिस्पॉन्स कसं शिफ्ट व्हायचं ना स्वतःला, सो याच्यासाठी पण बऱ्याचशा टेक्निक आहेत. सो त्या पण आम्ही काउन्सलिंगमध्ये समोरच्या व्यक्तीला सांगत असतो. अभिषेकजी, एखादं उदाहरण देऊ शकता? आपण इतके सेशन्स घेता, तर हे सेशन्स घेत असताना एखादा वेगळा प्रश्न पॅरेंटिंगबद्दल आला आहे का आपल्याला? वेगळा असं नाही, मी सोप्पा सांगतो. का माहिती आहे का, आपण खूप वेगळं शोधत असतो आणि त्या वेगळं शोधण्याच्या निमित्ताने ना खूप साधी आणि सोपी गोष्ट आहे ना, तीच कंट्रोल करू शकत नाही. सो सोपा प्रश्न आलेला आम्हाला पालकांचा होता, आमच्या मुलांचा मोबाईल बंद झाला पाहिजे. हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक पालकाच्या मनात हा प्रश्न मात्र असतोच. सर प्लीज याचं उत्तर द्या. आणि फ्रँकली स्पीकिंग सांगू का, ॲज अ काउन्सिलर म्हणून ना मी असं सांगेन की आजच्या काळामध्ये मुलांचा मोबाईल बंद करणं हे अशक्य आहे. रादर दॅन तुम्ही तो बंद नाही केला पाहिजे. जे म्हणतात ना, ती गोष्ट आहे ती आहे काळानुसार. सो त्याचा तुम्हाला सदुपयोग कसा करता येईल, राईट वेने
ती गोष्ट आपल्याला कशी वापरता येईल मुलांसाठी ना, याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. ओके, सो मोबाईल पूर्णपणे बंद करता येणार नाही आहे, पण मग मोबाईलचा वापर केवढा, कधी आणि कसा करायचा ना, हे पालकांना समजावून सांगणं म्हणजे मला असं वाटतं चाइल्ड पॅरेंट काउन्सिलिंग आहे. वाव, व्हॉट अ ब्युटिफुल एक्झाम्पल. संवाद न झाल्याने काय घडतं? सो मुळात संदीप, पहिलं हे बघूया की संवाद कधी होत नाही किंवा संवाद कधी थांबतो. सो ज्या वेळेला कॉन्फ्लिक्ट होतात ना, म्हणजे एकमेकांची मतं पटत नाहीत, त्यावेळेला बऱ्याचदा असं होतं की एका टोकाला येऊन दोन व्यक्ती अशा ठरवतात की नाही, आता मला काही बोलायचंच नाही, शांत राहायचं आहे. सो इथे बेसिकली तो अबोलपणा येतो. ओके, पण मग खरंच सांगा की हा जे सायलन्स आहे, या सायलन्सने त्या गोष्टी रिझॉल्व्ह होणार आहेत का? सो बेसिकली हे जे वाद होत असतात ना, हे यामुळे होत नसतात की तुम्ही काय बोललात. मला असं वाटतं की हे वाद यामुळे होतात की तुम्ही ते कसं बोललात. बरं. ओके, सो बोलताना बऱ्याचदा तुमचा व्हॉइस टोन कसा होता, ओके, तुमची बॉडी लँग्वेज कशी होती. सो मी नेहमी म्हणतो कम्युनिकेशन करत असताना की इफेक्टिव्ह कम्युनिकेशन इज नथिंग बट तुम्हाला ना ह्या फक्त 5 गोष्टी शिकायच्या आहेत. काय बोलायचं, कसं बोलायचं, केव्हा बोलायचं, किती बोलायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं काय नाही बोलायचं. हे ज्यावेळी तुम्हाला इफेक्टिव्हरित्या कळेल ना, त्यावेळी तुम्ही इफेक्टिव्ह कम्युनिकेटर होणार आहात. क्या बात आहे. वेल सेड, वेल सेड. सो इफेक्टिव्ह कम्युनिकेटर बनण्यासाठी ह्या गोष्टी कशा बोलायच्या आहेत, यासाठी या सगळ्या गोष्टी सगळ्यात पहिला इफेक्टिव्हरित्या तुम्ही इतरांशी नाही, तुम्ही तुमच्या आतल्या त्या स्वतःशी बोलणं गरजेचं आहे. आणि हे बोलायचं असेल तर स्वभेट घेणं गरजेचं आहे. क्या बात आहे. ब्युटिफुली सेड. बरं, एक आमचे जे प्रेक्षक आहेत यांच्यासाठी आपण सोपी टिप काय द्याल? सोप्या काही कम्युनिकेशनच्या टिप्स सांगायच्या झाल्या तर सगळ्यात पहिलं की स्वतःशी जे आपण बोलतो ते पॉझिटिव्ह असलं पाहिजे, पॉवरफुल असलं पाहिजे आणि ऑफकोर्स आपण स्वतःशी थोडं प्रेमाने पोलाइटली बोलूया ना. ओके, सो हे 3 P's थेरी नेहमी लक्षात ठेवा. दॅट इज पॉझिटिव्ह, पॉवरफुल अँड पोलाइट. क्या बात आहे. ओके, त्यानंतर बोलताना ना नेहमी 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक असते बॉडी लँग्वेज, दुसरं असतं व्हॉइस मॉड्युलेशन आणि तिसरं वर्ड्स. सो यामध्ये ना बऱ्याचदा असं होतं की शब्दांपेक्षा, म्हणजे एक उदाहरण सांगायचं झालं तर संदीप, आता समजा तिथे पाण्याची बॉटल आहे आणि मी म्हटलं संदीप ती पाण्याची बॉटल देशील का? सो हे ऐकायला तुला छान वाटलं, बरोबर आहे, आय होप सो, बरोबर आहे. अरे संदीप ती पाण्याची बॉटल दे ना. सो कुठलं ऐकायला बरं वाटतंय? पहिलं मला जास्त हंबल, जास्त पोलाइट. एक्झॅक्टली. सो वाक्य तीच असतात रे. मी मगाशी काय म्हणालो की आपण काय बोलतोय याच्यापेक्षा कसं बोलतोय ना, हे फार महत्त्वाचं आहे. सो सेकंड टाईम ज्या वेळेला मी बोललो ना, त्यावेळी जर व्हॉइस मॉड्युलेशन दिलं, त्यावेळेला मी जी बॉडी लँग्वेज केली ती फार अग्रेसिव्ह होती. माझा व्हॉइस टोन मी खूप अग्रेसिव्ह बोलतो हे जाणवत होतं आणि त्यामुळे समोरच्या व्यक्ती बऱ्याचदा हर्ट होत असतात. सो आपल्याला ना बोलताना आपल्या बॉडी लँग्वेजवर, आपल्या व्हॉइस मॉड्युलेशनवर लक्ष देणं हे फार गरजेचं आहे, हे मला असं वाटतं. आणि एक सिम्पल गोष्ट सांगतो, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करायचं असेल ना, तर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करणं ना हे वन टाईम काम नाही आहे. म्हणजे ना हे प्रोजेक्ट नाही आहे की एकदा केलं आणि संपलं. ही ना कंटिन्युअस प्रोसेस आहे. ओके, सो मी पण आज जे तुमच्याशी बोलतो आहे ना, सो हे तुमच्याशी बोलत असताना ह्या गोष्टी अशा ऑन दी स्पॉट सुचणं, या गोष्टींची उत्तरं इथे तुम्हाला प्रसंगावधानाने देणं, हे जे कम्युनिकेशन आलं आहे ना, हे सतत प्रयत्नांनी आलेलं आहे. ओके, सो तुम्हाला कंटिन्युअसली ह्या प्रोसेसवर काम करावं लागतं. सो ज्यावेळी तुम्ही कंटिन्युअसली काम करता ना, त्यावेळी तुम्ही इफेक्टिव्ह कम्युनिकेटर नक्कीच बनू शकता. सो मला असं वाटतं या 3 टिप्स जरी तुम्ही फॉलो केल्या ना, तरी तुम्ही जे कोणीही व्यक्ती आयुष्यातली इफेक्टिव्ह कम्युनिकेटर नक्कीच बनेल. खूप छान माहिती दिली आपण. अभिषेकजी, एक असंही विचारायचं आहे तुम्हाला की प्रेक्षकांनी आपल्याला संपर्क कसा आणि कुठे करायचा? ओके, सो सगळ्यात महत्त्वाचं आम्ही काय काय करतो हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. सो स्वभेट ही ऑर्गनायझेशन काउन्सिलिंग आणि ट्रेनिंग या क्षेत्रामध्ये काम करते. हे करत असताना वी आर लोकेटेड ॲट दादर बेसिकली. आणि आमच्याशी कनेक्ट करायचं असेल तर तुम्ही आमच्या वेबसाईटवरही जाऊ शकता, फेसबुकवर जाऊ शकता, रादर दॅन तुम्ही गुगलवर आम्हाला फाइंड आउट करू शकता आणि तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता. पण मी नक्कीच म्हणेन की प्रत्येकाने एकदा आयुष्यामध्ये स्वभेट ही घेतलीच पाहिजे, कारण येणारा काळ आहे ना हा फार बदलतो आहे, फार जलद गतीने बदलतो आहे. म्हणजे सिम्पल एक एक्झाम्पल घेतलं करिअर काउन्सिलिंगचं जरी, की आज 5, 10 आणि 15 वर्षांनी कुठले करिअर एक्झिस्ट असतील नसतील हे आपल्याला कळणार नाही आहे, कारण AI आलं आहे.
बरोबर आहे. पण एक गोष्ट आपल्यामध्ये नेहमी राहणार आहे ते म्हणजे स्किल्स, आणि या स्किल्समध्ये टॉपला काही येतं तर ते कम्युनिकेशन स्किल. बिकॉज जर तुमच्यामध्ये कम्युनिकेशन असेल आणि जर तुम्ही स्वतःशी इफेक्टिव्हरित्या कम्युनिकेट करत असाल तर जगाच्या कुठल्याही स्तरावर तुम्ही इतरांना कम्युनिकेट करून कन्व्हिन्स करू शकता, कनेक्ट करू शकता आणि त्यामुळे तुम्ही इतर लोकांपर्यंत नक्कीच पोहोचू शकता. सो कम्युनिकेशनवर काम करा, स्वतःवर काम करा, स्वतःची स्वभेट घ्या. अभिषेकजी, आज आपण इथे आलात आणि खूप इन्स्पायरिंग जर्नी आहे तुमची. प्रेक्षकही म्हणतील खरंच की ड्रॉपर ते टॉपर, कॉर्पोरेट जगतामध्ये लाईफ, त्यानंतर सक्सेसफुली तुम्ही काउन्सिलिंग सेशन्स करता आणि दिस इज रिअली अमेझिंग. आज तुम्ही टिप पण छान दिल्यात, तर इथे येऊन आपण ही इन्फॉर्मेशन शेअर केली त्यासाठी मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच फॉर गायडिंग अस. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच संदीप, की तू याद्वारे मला कम्युनिकेशनला एका वेगळ्या स्तरावर येण्याची संधी दिली. सो ॲक्च्युली म्हणायचं झालं ना तर हे कम्युनिकेशन आहे ना हे प्रत्येकाच्या आपल्या आतच दडलेलं आहे. सो ॲज अ काउन्सलर म्हणून फक्त प्रत्येकाच्या आत दडलेलं ते इफेक्टिव्ह कम्युनिकेटर आहे ना तो बाहेर काढण्याचं काम फक्त आम्ही करतो आहे. सो खरंच खूप याची आम्हाला हेल्प होईल. सो वन्स अगेन थँक्यू सो मच संदीप. मोस्ट वेलकम. आणि मंडळी, तुम्ही विसरू नका लोखंडे लाईव्ह हा कार्यक्रम पहा. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे आपल्याला मार्गदर्शक मिळतील, वेगवेगळे तज्ज्ञ येतील आणि आपलं बरंच काही शिकता येईल. फुल ऑन मनोरंजन विथ इन्फॉर्मेशन, पक्का पैसा वसूल गॅरंटी, ओनली ऑन लोखंडे लाईव्ह.